नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी देऊळ बंद 2 हा सिनेमा बघितला आणि 11 वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाल्यावरती मनाला काय समाधान मिळते ना, ते मी आता तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. 11 वर्षांपूर्वी देऊळ बंद घरी लॅपटॉपवरती बघितलेला तेव्हा मी कदाचित 11वी मध्ये असेल आणि आज बघितलेला देऊळ बंद 2 हा सिनेमा अंगावरती शहारे आणि डोळ्यांमध्ये पाणी आणणारा ठरला. खरंच मोठ्या पडद्यावरती इतक्या चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याची व्यथा दाखवली आहे की त्याला तोडच नाही. यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याबद्दल दाखवलं गेलंय, जे प्रत्येक शेतकऱ्याच्या दररोजच्या जगण्याची धडपड आपल्याला दाखवतं. जे आपल्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणवतो, त्याच आपल्या देशामध्ये दुसऱ्याचं पोट भरवणाऱ्याला स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी पार जीव आटवावा लागतोय. सरकारी योजनांमध्ये वरपासून ते खालपर्यंत चालणारा कमिशनचा काळा बाजार, तलाठी तहसीलदार यांचा भ्रष्टाचार, त्यात शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आणि बी बियाणे औषधं विकणाऱ्या कंपन्यांकडून मिळणारा थर्ड क्लास माल, यात दररोज वाढणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती, यामध्ये सर्वसामान्य शेतकरी दररोज भरडला जातोय. आणि या सगळ्यामध्येच पिकासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून दिला जाणारा त्रास, या सगळ्याला कंटाळून तो शेतकरी जे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो, हे सगळं इतकं आरशासारखं या सिनेमामध्ये दाखवलंय ना की हा चित्रपट बघताना जाणवतं की ही स्टोरी आपल्याच आजूबाजूच्या कोणाची तरी आहे. इतकी ही स्टोरी मनाला भावते. घरचा करता माणूस गेल्यावरती एक शेतकरी महिला कशा पद्धतीने उभी राहते आणि थेट देवालाच कशी परीक्षेला बसवते, हे सगळं बघण्यासारखं आहे. या स्वामींची भूमिका साकारणारे मोहन जोशी सर तर साक्षात स्वामी समर्थच वाटतात. एक स्वामी भक्त म्हणून सांगतो, जेव्हा जेव्हा कधी मी स्वामींचे नामस्मरण करतो किंवा त्यांचं स्मरण करतो ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर स्वामी म्हणून हाच चेहरा येतो. इतकं परफेक्ट कास्टिंग प्रत्येक रोलसाठी केलंय. म्हणून म्हणतो, एकदा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघाच. आणि मी हा सिनेमा बघा असं हक्काने सांगतोय, कारण या सिनेमाचं जे काही प्रॉफिट असेल ना, ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी खर्च केलं जाणार आहे, असं चित्रपटाचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांनी आधीच जाहीर केले. त्यामुळे नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण तुमचं एक छोटंसं तिकीट कितीतरी आत्महत्याग्रस्त पोरांच्या भविष्यासाठी उपयोगाला येणार आहे. श्री स्वामी समर्थ.